पण कालपासून ते अनेक मागण्या मांडतात. त्यातली संपूर्ण महाराष्ट्राची महत्वाची मागणी आहे की प्राध्यापकांची भरती. विद्यापीठ कॅम्पसमध्ये 700 जणांची भरती 2 वर्षापूर्वी सँक्शन झाली. राज्यपालांचा एक आग्रह होता, तो थोडा बरोबरही होता, की विद्यापीठांमध्ये त्यांनी प्राध्यापक भरती केली की भ्रष्टाचार होतो. आणि त्यामुळे MPSCला सांगतात. MPSC कडे अनेक परीक्षा, अनेक नोकऱ्यांच्या परीक्षा असतात. म्हणून मग आम्ही त्याला कन्व्हिन्स करत होतो की याला वेळ लागेल. मग त्यांनी एक फॉर्म्युला मांडला 80-20 नावाचा. तोही थोडा प्रॅक्टिकल नव्हता. करता करता आता ते उपराष्ट्रपती होऊन गेलेले आहेत. नवीन राज्यपालांशी पुन्हा आम्ही डिबेट करणार आहोत. सँक्शन सगळं आहे, जाहिराती निघाल्या, अर्ज आले, स्क्रुटिनी झाली, फक्त इंटरव्ह्यू, जॉईन हे येत्या काही दिवसात होईल असं मला वाटतं. या व्यतिरिक्त सिनियर कॉलेजमध्ये नव्याने 5,500 प्राध्यापक आणि 2,900 नॉन टीचिंगला परवानगी मिळाली. फायनान्सने परवानगी दिली, नियोजनने परवानगी दिली. नजीकच्या काळामध्ये याचा GR निघेल आणि तो GR निघाल्या येत्या मार्च पूर्वी प्रत्येक कॉलेजमध्ये त्यांच्या विद्यार्थी संख्येप्रमाणे 5,500 इतकी प्राध्यापकांची अलॉटमेंट होईल. आणि त्यामुळे मेन प्रश्न जो आहे प्राध्यापकाचा तो संपेल. विद्यापीठ